अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीनं आढावा बैठक घेण्यात आली आहे। अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दादाभाऊ कळमकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि शहर अध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची आढावा बैठक पार पडली। यावेळी मनपा निवडणुकीच्या दृष्टीने इच्छुक असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या इच्छुक उमेदवारांच्या पक्षीय कार्याचा प्रभागनिहाय सविस्तर आढावा घेण्यात आला। प्रत्येक प्रभागातील पक्षाची विद्यमान स्थिती, संघटनात्मक रचना तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची तयारी, धोरणात्मक नियोजन आणि पक्ष विस्ताराबाबत सखोल चर्चा या बैठकीत झाली। यावेळी पक्षाचे विधानसभा अध्यक्ष निलेश मालपानी, महिला शहर अध्यक्षा गायकवाड, अल्पसंख्याक शहर अध्यक्षा नीता बर्वे, युवती समन्वयक खुशी जाधव, अल्तमश जरीवाला, प्रकाश पोटे, संजय झिंजे, फारुख रंगरेज, नामदेव पवार, चंद्रकांत उजागरे, अनिकेत कराळे, अनीस शेख, बाबू कुरेशी, तौसिफ कुरेशी, सचिन नवगिरे आदींसह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। घेऊन आपली महाविकास आघाडी हा करण्याचा आपला प्रयत्न राहणार, कारण प्रत्येक आपलीवरती महाविकास आघाडीची आम्ही आता ज्या काही नगर परिषदेच्या निवडणुका वगैरे ज्या ठिकाणी शक्य आहे तिथं त्या ठिकाणी तो प्रयोग मी केलेला आहे आणि उत्तर विभागामध्ये सुद्धा केलेला आहे। तो अशा पद्धतीने ज्या वेळेला आपली वाटचाल चालली तर आपण आता एवढं जा तुम्हाला 2 महिने मिळाले, भरपूर वेळ आहे। 15 जानेवारी ते 20 जानेवारीच्या दरम्यान मतदान होईल, म्हणजे आपण कमीत कमी 2 महिने म्हटलं, तुम्ही किती लोक असे म्हणजे अरे बाबा आला होता ना तू, पाय पडला ना, आणि वडीलधारी माणूस भेटल्यानंतर त्याच्या वाका जरा पायाला हात लावा, त्यांना आता जे लय पैसे खर्चणारे ते ताट राहतात आणि हे गुंडगिरी वगैरे काही नसतं, कोणी काही करत नसतं। मी आता 50 वर्ष राजकारण या शहरामध्ये सगळ्याशी चांगल्याशी माझ्या अशा लढाया झालेल्या आहेत। मी कधी घाबरलो नाही। लोक मला एका निवडणुकी इथं म्हणायच्या की कोणतरी बरोबर घ्या, मी बोलणार काय मरायचं झालं ना, आमच्या पठाणचा हा शब्द आहे, अरे मरायचं झालं तर तुमची काय गरज आहे, ती परमेश्वर आहे ना, त्यांचा अल्लाह आहे ना, आलं का लक्षात? कोणी मारू शकत नाही, काही नाही। त्यांचा काहींचा बंदोबस्त आम्ही संजय झिंजे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आजच आम्ही DIG या ठिकाणी नगरमध्ये आलेले त्यांच्याकडे ती यादी देणार आहोत आणि त्या ठिकाणी त्यांना सांगणार की यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, कारण नाहीतरी निवडणूक आयोगाचं धोरण ते आहे की या गुंडगिरां जे असतील त्यांना तुम्ही कुठंतरी तडीपार केलं पाहिजे, आपला जिल्हा आपलं शहर याच्यापासून बाजूला ठेवलं पाहिजे, अशा प्रकारचा प्रयत्नही त्यावेळेला होणार। आपण एक सगळ्यांनी काही ठिकाणी येतो प्रश्न की बुवा आता 2-2, 3-3, 4-4, 5-5 त्या ठिकाणी मागणी करणारे कार्यकर्ते असतात, तिथं काही थोडंफार येऊन त्यावेळेला आपण सगळ्यांनी मिळून ॲडजस्टमेंटही केली पाहिजे। परंतु काळ फार तुम्हाला चांगला आहे, पैशावर जाऊ नका, सत्तेवर एखाद्याला सत्ता आहे पण त्याच्याबद्दलची नाराजी बी एवढी त्यांनी निर्माण करून दिलेली, आणि माझा अनुभव असा आहे की ही मंडळी दुसऱ्याकरता काही करत नसतात। लागलेली आहे निवडणूक ही आता होणारच आहे, एक महिना 1.5 महिन्याचा अवधी आपल्यासाठी आहे। त्याच्यामध्ये आता आपण सर्वजण वर्षानुवर्ष पक्षाचं काम करतात, आपल्याला पक्षाची रूपरेषा माहिती आहे, मी तिच्या नागरिकांना माझा वेळ घालवणार। सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की ज्यांना कोणाला उभं राहायचं असेल, ज्याची कोणाची इच्छा असेल त्यांनी तनमन या निवडणुकीमध्ये उतरणे हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। दुसरी गोष्ट, आपल्या वार्डामध्ये नागरिकांच्या काय समस्या आहेत, काय अडचणी आहेत, त्या सर्वप्रथम आपण जाणून घ्यायच्या आहेत। कृपया आपसात बोलू नका, आपल्या प्रभागातील काय अडचणी आहेत त्या आपण पहिलं ज्ञान करून घ्या। आपल्याला प्रत्येक वार्डमध्ये 4 नगरसेवक निवडून द्यायचे आहे। आपल्या पक्षाची कोणाबरोबर आघाडी होते त्यानुसार आपल्या जागांचं वाटप होणार आहे। आघाडी स्वाभिमानाने झाली, मानाने झाली तर ती जरूर आपण स्वीकारणार आहोत, जर मानाने नाही झाली तर आपण आपल्या स्वबळावर लढणारच आहोत। आज राष्ट्रवादी भवन येथे
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार अहिल्यानगर शहराच्या वतीने एक महत्त्वपूर्ण महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात आणि त्या अनुषंगाने एक महत्त्वपूर्ण बैठक या ठिकाणी संपन्न झाली। या बैठकीला सर्व विविध आमच्या पक्षाचे पदाधिकारी, विविध सेलचे सर्व कार्यकर्ते, सदस्य या ठिकाणी उपस्थित होते आणि पक्षाचे प्रमुख अध्यक्ष म्हणून आदरणीय दादा, त्याच प्रकारे अनेक आमचे ज्येष्ठ असलेले नेते मंडळी, नामदेवराव पवार असतील, त्याच प्रकारे संजय भाऊ झिंजे, रवींद्रजी शितोळे, आमचे निलेश मालपानी, आमच्या नलिनीताई गायकवाड, त्याच प्रकारे सर्वच या ठिकाणी, आता सगळ्यांचे नावं घेणं या ठिकाणी कठीण आहे, परंतु तरुण बांधव, आमचे तरुण सहकारी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित होते। प्रभागासाठी इच्छुक असलेले उमेदवार, तसं तर इच्छुकांच्या मुलाखती आपण काही कालावधीमध्ये नंतर घेणारच आहोत, परंतु आजची बैठक ही खऱ्या अर्थाने सगळ्यांना व्यक्त करणारी होती। प्रत्येकाला ज्याला ज्याला निवडणुका लढायच्या आहेत, जे जे निवडणुका लढणार आहेत त्यांचे देखील नातेवाईक किंवा मित्रपरिवार मोठ्या प्रमाणात उपस्थित होता। आमच्या या 17 प्रभागांमध्ये शहराच्या निश्चित प्रकारे महाविकास आघाडीचा जो धर्म आहे तो पाळला जाणार आहे आणि याच्यामध्ये काँग्रेस पक्ष असेल, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष असेल, आम आदमी पक्ष असेल आणि घटक पक्ष जे पण आहेत, कम्युनिस्ट पक्ष असेल, मित्र पक्षासोबत मागच्या काळामध्ये आम्ही जी निवडणूक लढवलो त्यांना सगळ्यांसोबत घेऊनच आपण लढणार आहोत। परंतु जसं आदरणीय पवार साहेबांनी सांगितलं की जे एक जातीयवादी पक्ष आहेत त्यांना सोडून या ठिकाणी आपण जर दुसऱ्या पक्षासोबत युती जरी करायची वेळ आली, त्या ठिकाणी निश्चित प्रकारे तशी देखील युती केली जाईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने देखील आता ज्या त्या पक्षाची अजूनपर्यंत भूमिका आलेली नाहीये, परंतु मागच्या कालावधीमध्ये ज्या काही निवडणुका होत्या त्या महाविकास आघाडीने लढलेल्या आहेत। अशी देखील परिस्थिती जर कदाचित सगळीकडून आली की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वबळावरच लढवली पाहिजे, तशी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमची तयारी ठेवतो। 17 प्रभागांमध्ये देखील सगळे उमेदवार देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आणि स्थानिक प्रश्न जे या अहिल्यानगर शहराचे आहेत ते खऱ्या अर्थाने हे स्थानिक प्रश्न, याच्यावर ही महानगरपालिकेची निवडणूक असते। आपल्याला जवळ असणारा व्यक्ती कोण आहे, आपल्याला आपल्या सामान्यातल्या सामान्य प्रश्न असू द्या त्याच्यासाठी धावून जाणारा कोण आहे, आपल्या संपर्कात कोण आहे, आपले प्रश्न महानगरपालिकेमध्ये घेऊन जाऊन त्या ठिकाणी सोडवण्याचं मानस कुणाचा आहे, जो ध्येयवादी आहे। आणि निश्चित प्रकारे आज अहिल्यानगर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मध्ये ही भावना त्या ठिकाणी बऱ्याच जणांची दिसून आली की ज्यांनी प्रामाणिकपणे, जो त्याच्यामध्ये आर्थिक यांनी सुद्धा कमकुवत जरी असेल, परंतु त्याच्यासाठी आमची जी एक प्रतिमा आहे आमच्या पक्षाची आमच्या मनामध्ये ती त्याहीपेक्षा मोठी आहे, कारण तो ज्या पद्धतीने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझ्या सोबत ही सगळेजण उभे राहिली, ज्यांचा निवडणूक लढवण्याचा एक प्रयत्न असणार आहे, जे उमेदवारी करणार आहेत त्यांना ताकद देण्याचं काम सुद्धा जे प्रामाणिकपणे मागच्या काळामध्ये ज्यांनी माझ्यासोबत सातत्याने संघर्ष या शहरामध्ये लोकांसाठी केलेला आहे, त्यांना उमेदवारी देण्याचं पक्ष त्या ठिकाणी विचार करणार आहेत। वरिष्ठ पातळीवर आदरणीय शशिकांत शिंदे साहेब पक्षाचे जे अध्यक्ष आहेत राज्याचे, ते देखील या ठिकाणी अहिल्यानगर शहरामध्ये येणार आहेत। सन्माननीय युवकांचे नेते आणि या राज्याचे नेते रोहितदादा पवार ते देखील लवकरच वेळ या ठिकाणी देणार आहेत। त्याच्यामुळे एक मोठं असणारं एक संघटनात्मक बदल त्या ठिकाणी आता येणाऱ्या काळामध्ये निश्चित प्रकारे होणार आहे आणि निश्चित प्रकारे आता पुढे जाऊन ही देखील इच्छुकांच्या मुलाखती त्या कधी असणार आहेत हे पक्ष त्या ठिकाणी लवकरच जाहीर करा। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।